सकाळ झाली की आपलं काम चालू होऊन जातं. सकाळी उठल्या उठल्या अगोदर किचन वगैरे साफ नसलं तर साफ वगैरे करून घ्यायचा. नंतर इथं टिफिन बनवायला घ्यायचं. टिफिन बनवताना सगळ्यात अगोदर तर मी भात टाकून घेते. सगळं काम होईपर्यंत भात कसा शिजून जातो. मग अगोदर भात टाकला की त्याच्यानंतर इथं पीठ तिंबायला घ्यायचं. म्हणजे कसं पीठ भिजूस तर आणि भात शिजूस तर भाजीची तयारी पण होते. त्याच्यामुळं मग आधी भात टाकून घ्यायचा. नंतर इथं पीठ तिंबून घ्यायचं. म्हणजे कसं पीठ भिजते चांगलं आणि भात पण चांगलं शिजते. बघत बघत इथं भाजीची तयारी करायची. आता इथं मी तुरीच्या सोल्याची भाजी करणार होते. आता तुरीच्या शेंगा मार्केटला येऊ लागल्यात. अजून पण शेतात थोडे दिवस राहतील, नंतर वाळून जातील. सध्या आहे तर करून घ्यावं म्हणलं. तसं मागच्या वीकमध्ये खूप जास्त तुरीच्या शेंगा उकडून खाल्ल्या, पण भाजी काही बनवलीच नाही. मग रात्री टी व्ही बघता बघता तुरीचे सोले काढले होते. तशा सगळ्या शेंगा सुकल्या होत्या, पण थोड्याफार त्यातल्या हिरव्या होत्या. त्यातले इथं सोले काढून घेतले. आता ह्या सोल्यामध्ये 2-4 मिरच्या, लसण आणि अद्रक ॲड केली आणि चांगलं भाजून घेतल्यानंतर इथं कुटायला घेतले. शेंगदाणेसुद्धा याच्यामध्ये मी ॲड करू केलते, पण ऑप्शनल आहे. तुम्हाला करायचे असेल तर करू शकता, नसतील तर नाही, कारण या सोल्याची छान अशी भाजी होते. चांगलं असं भाजून झालं की त्याला मिक्सरच्या जारमध्ये काढायचं आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं. एकदम गरम गरम बारीक करायला नाही घ्यायचं. इथं थोडंसं पाणी टाकायचं आणि नंतर पेस्ट बनवून घ्यायची चांगली. आता पाट्यावर किंवा खलबत्त्यात वाटलं की थोडंसं ना रबरब राहते, पण इथं मिक्सरमध्ये एकदम छान असं बारीक होते. एक टमाटर कट करून घेतला. आता टमाटोसुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, पण माझी भाजी कोणचीच टमाट्याशिवाय होत नाही. तर त्याच्यामुळं अगोदर तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली आणि टमाटर टाकून घेतलं. टमाटर फ्राय होते तोपर्यंत इथं मसाले टाकायला घेतले. आता आज मी हिरव्या मिरच्या थोड्या टाकल्या होत्या, जास्त तिखट नव्हत्या, म्हणजे 1-2च ॲड केलं होतं. त्याच्यामुळं इथं चटणी देखील ॲड करणार होते, कारण धनाला टिफिनला न्यायचं असलं की लाल भाजी आवडते, पिवळी नको वाटते, म्हणून मग इथे लाल भाजी करणार होते. तर सगळ्यात अगोदर इथं कलरसाठी आपली ढोबळी मिरचीची जी रेड चिली पावडर आणि मसाला ॲड केला, ते देखील फोडणीत टाकला आणि त्याच्यानंतर आपण जे पेस्ट केलं होतं ते टाकून घेतलं. चांगली उकळी आल्यानंतर कोथिंबीर देखील ॲड करायची. इथं तुरीच्या शेंगाच्या सोल्याची भाजी तयारच होती. त्याच्यानंतर इथे लागली चपात्या करायला घ्यायच्या. सकाळी सकाळी वेळ खूप फास्ट जातो, मग त्यानुसार मला टिफिन बनवावं लागतं. पण हे लेकरं आमच्या अगोदर उठून बसतात. ह्यांची काहीच गरज नसते, पण उठून बसतात आणि उठल्यावर शांत बसतही नाहीत. त्यांना घेऊन असं बसावं लागते. आता देऊ लवकरच उठली होती. सगळ्याच्या अगोदर तिला कुठंच जायचं नसते. आम्हाला उठायचा कंटाळा येतो, पण तिला उठायचा कंटाळा येत नाही आणि उठल्यानंतर शांत खेळायचं सोडून मला घेऊन बसा असा तिचा हट्ट असतो. पण आता काय करणार, मला पण टिफिन बनवायचं असतं, म्हणून मी कधी तर घेते आणि कधी तर सोडून देते. तर तिला बघत बघत माझा इथं टिफिन रेडी होता. भाजी पोळी भात सगळंच टिफिनला बनवते. मग काय टिफिन भरून द्यायचा, मग झाली मी मोकळी दिवसभरासाठी. चलो बाय, परत भेट.